जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी सेकंड इयर सेमिस्टर 3 चे आहे, ज्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स फॅकल्टीमधून ओपन इलेक्टिव्ह किंवा जेनेरिक इलेक्टिव्हचा अभ्यासक्रम निवडलेला आहे, असे आर्ट्स अँड सायन्स फॅकल्टी तसेच कम्प्युटर सायन्सचे जे स्टुडंट्स आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण जे विद्यार्थी सेकंड इयर सेमिस्टर 3 2025 पॅटर्नचे आहे, या विद्यार्थ्यांसाठी आपण ओपन इलेक्टिव्ह किंवा जेनेरिक इलेक्टिव्ह मधील कॉमर्स फॅकल्टीमध्ये जे काही पुढे उल्लेख केलेले सब्जेक्ट आहे, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, या सर्व अभ्यासक्रमाचा या ओई ओपन इलेक्टिव्ह कोर्सेसचा आपण क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघणार आहोत. यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग पेपर नंबर 3, त्यानंतर इन्कम टॅक्स ऍक्ट पेपर नंबर 3, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पेपर नंबर 3, लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस पेपर नंबर 3, तसेच रिसेंट ट्रेंड्स इन मार्केटिंग पेपर नंबर 3, हिस्ट्री प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस इन कोऑपरेशन पेपर नंबर 3, तसेच लेबर अँड एम्प्लॉयमेंट लॉ पेपर नंबर 3, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड बिझनेस प्रोफेशनल पेपर नंबर 3, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर कॉर्पोरेट पेपर नंबर 3 आणि रिटेल बँकिंग पेपर नंबर 3, या जवळजवळ 10 विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर का सेकंड इयरच्या सेमिस्टर 3 मध्ये असेल, तर फायनान्शियल अकाउंटिंग पेपर नंबर 3 या विषयाची विद्यापीठाची परीक्षा 35 मार्काची होणार आहे. यासाठी तुम्हाला 2 तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे. परीक्षेचं माध्यम तुमचं इंग्रजी असणार आहे. या पेपरसाठी 2 क्रेडिट तुम्हाला देण्यात आलेले आहे. पेपरमध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन असे आहे, की क्वेशन नंबर 1 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th असे जे काही 4 प्रश्न आहे, या 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. यासाठी क्वेशन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला असणार आहे. क्वेशन नंबर 2 थेअरी क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला असणार आहे. क्वेशन नंबर 3 ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला असेल. क्वेशन नंबर 4 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 1 नंबर चॅप्टरवर 10 मार्काला असतील. तर क्वेशन नंबर 5 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 2nd नंबर चॅप्टरवर 10 मार्काला असणार आहे. असे मिळून 35 मार्काचा हा पॅटर्न असणार आहे. त्यानंतर पी-ओ-एस इन अकाउंटन्सी बोर्डामधला इन्कम टॅक्स ऍक्ट पेपर नंबर 3 मध्ये तुम्हाला अ, परीक्षेसाठी 35 मार्क असणार आहे. यासाठी 2 तासाचा टाइम अवधी, 2 क्रेडिटसाठी हा सब्जेक्ट आहे. पेपरचं माध्यम फक्त इंग्रजी असणार आहे. या विषयामध्ये सुद्धा टोटल तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये पहिला प्रश्न आणि 5वा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th दिलेले आहे, यामध्ये फक्त 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे फिल इन द ब्लँक्स. त्यासाठी तुम्हाला 5 मार्क आहे. क्वेश्चन नंबर 2 ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वरती तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन 10 मार्काला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 4 चॅप्टर नंबर 1 आणि 2 यावर प्रत्येकी तुम्हाला 2-2 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. अशा 4 शॉर्ट नोट्सपैकी 2 शॉर्ट नोट्सची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क असणार आहे. म्हणजे 5 मार्कासाठी या शॉर्ट नोट्स असणार आहे. तर क्वेशन नंबर 5 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. एक तर चॅप्टर नंबर 1 वर तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे किंवा चॅप्टर नंबर 2 वर तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. असे मिळून 10 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. ओके. सो आता आपण तिसरा सब्जेक्ट पाहूया. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स क्वेश्चन नंबर 3, पेपर नंबर 3. या विषयाचा पेपर पण तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मधून येणार आहे. यासाठी तुम्हाला 35 मार्क असणार आहे. पेपरसाठी 2 तासाचा अवधी राहणार आहे आणि 2 क्रेडिटसाठी हा सब्जेक्ट असणार आहे. या विषयासाठी सुद्धा टोटल तुम्हाला 5 प्रश्न असणार आहे. त्यातील क्वेशन नंबर 1 आणि क्वेशन नंबर 5 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th असे 3 प्रश्न दिले, त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. क्वेशन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला राहील. क्वेशन नंबर 2 ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला राहील. क्वेशन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वरती ब्रॉड क्वेशन 10 मार्काला राहणार आहे. क्वेशन नंबर 4 शॉर्ट नोट्स असणार आहे. 4 पैकी 2 लिहायचे आहे. प्रत्येक चॅप्टर वरती 2-2 शॉर्ट नोट्स आहे 10 मार्कासाठी. क्वेशन नंबर 5 प्रॉब्लेम हा चॅप्टर नंबर 1 वर आणि चॅप्टर नंबर 2 वर एकमेकाला प्रॉब्लेम आहे. दोन्हीपैकी अ, एका टॉपिकवर तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी 10 मार्क असणार आहेत.
ओके. त्यानंतर आपण पुढचा सब्जेक्ट पाहूया. ओईचा लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस पेपर नंबर 3 या विषयाच्या क्वेशन पेपर फॉर्मॅट विथ इम्पोर्टंट क्वेश्चनचा सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या YouTube चॅनलला बघायला भेटेल. तिथे फक्त लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस असं जरी तुम्ही नाव टाकलं, तरी तुम्हाला त्याचे क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेश्चन्स येणार आहे. ओके. सो यामध्ये तुम्हाला अ, दिसत असेल की 35 मार्कासाठीचा हा क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आहे. यासाठी पण 2 क्रेडिट आहे आणि या विषयासाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम अवधी देण्यात आलेला आहे. या विषयाची देखील क्वेशन पेपर फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमातून येणार आहे. ओके. असं आता तुम्हाला इथे समोर क्वेशन नंबर 5 दिसत असेल, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की यातील क्वेशन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स 5 मार्कासाठी असणार आहे. क्वेशन नंबर 2 चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेशन असणार आहे 10 मार्कासाठी. क्वेशन नंबर 3 हा चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेशन 10 मार्काला राहील. क्वेशन नंबर 4 हा शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये चॅप्टर नंबर 1 वर 2 शॉर्ट नोट्स, चॅप्टर नंबर 2 वर 2 शॉर्ट नोट्स अशा 4 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. त्यापैकी 2 शॉर्ट नोटची उत्तर लिहायची, त्यासाठी 10 मार्क्स आहे. प्रत्येक शॉर्ट नोट्स 5 मार्कासाठी असणार आहे. आणि क्वेशन नंबर 5 हा प्रॉब्लेम नंबर सॉरी टॉपिक नंबर 1 वर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम राहील किंवा त्यावर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 2 वर राहील. दोन्हीपैकी एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी 10 मार्क देण्यात आलेले आहे. आता बी-ओ-एस मार्केटिंग सब्जेक्टकडे वळूया. अ, यामध्ये तुम्हाला रिसेंट ट्रेंड्स इन मार्केटिंग अशा या ओळीच्या पेपरचं नाव आहे. यासाठी देखील 35 मार्क्स असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट असणार आहे आणि परीक्षेसाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम अवधी देण्यात आलेला आहे. परीक्षाचे माध्यम तुम्हाला मराठी ॲज वेल ॲज इंग्रजी राहणार आहे. यामध्ये क्वेशन नंबर 1 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th अशा 4 पैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. प्रश्न क्रमांक 1 फिल इन दी ब्लँक्स 5 मार्कासाठी असणार आहे. क्वेशन नंबर 2 चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेशन 15 मार्काला राहील. क्वेशन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 15 मार्काला राहील. तर क्वेशन नंबर 4 शॉर्ट नोट्स तुमच्या चॅप्टर नंबर 1 आणि 2 वर प्रत्येकी 2-2 शॉर्ट नोट्स अशा 4 शॉर्ट नोट्स येतील. त्यापैकी 3 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची. त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स असणार आहे. नंतर बिझनेस प्रॅक्टिसेस बोर्डामधला हा सब्जेक्ट आहे. हिस्ट्री, प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिस इन कोऑपरेशन पार्ट नंबर 3 या ओळीच्या सब्जेक्टसाठी पण तुम्हाला 35 मार्क असणार आहे. पेपरसाठी 2 तासाचा टाईम अवधी, 2 क्रेडिटसाठी सब्जेक्ट आहे. पेपरचा माध्यम मराठी आणि इंग्रजी असणार आहे. यामध्ये टोटल परीक्षेसाठी 5 प्रश्न विचारले जातील. त्यातील इन्स्ट्रक्शन आहे की क्वेशन नंबर 1 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेशन्स आहे म्हणजे क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 5 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला फिल इन दी ब्लँक्स 5 मार्काला असणार आहे. क्वेशन नंबर 2 थेअरी क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्काला असणार आहे. क्वेशन नंबर 3 थेअरी प्रश्न चॅप्टर नंबर 2 वर 10 मार्काला राहणार आहे. क्वेशन नंबर 4 थेअरी क्वेशन तुम्हाला चॅप्टर नंबर 3 वर 10 मार्काला असणार आहे. तर शॉर्ट नोट्स तुम्हाला 3 पैकी कोणत्याही 2 लिहायच्या. प्रत्येक चॅप्टरवरती 1-1 शॉर्ट नोट्स विचारली जाईल. 3 पैकी 2 इंची उत्तर लिहायची. त्यासाठी 10 मार्क्स देण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट पाहूया. लेबर अँड एम्प्लॉयमेंट लॉज पेपर नंबर 3 या विषयाची पण क्वेशन पेपर मराठी, इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून येईल. पेपरसाठी 35 मार्क असणार आहे. 2 तासाचा टाईम अवधी, 2 क्रेडिटसाठी हा विषय असणार आहे. पेपरमध्ये परीक्षेत एकूण 5 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असे 4 प्रश्न दिले. त्यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहे. प्रश्न पहिला आहे फिल इन दी ब्लँक्स चॅप्टर नंबर 1 वर सगळ्या चॅप्टरवरती फिल इन दी ब्लँक्स विचारले जातील 5 मार्काला. क्वेशन नंबर 2 ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्क आहे. क्वेशन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेशन 10 मार्काला आहे. क्वेशन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर 10 मार्काला ब्रॉड क्वेशन आहे. तर क्वेशन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 4 वरती ब्रॉड क्वेशन 10 मार्काला असणार आहे. बी-ओ-एस इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ग्रुपमधील तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड बिझनेस प्रोफेशनलिझम दिलेला आहे. प्रोफेशनल्स दिलेला आहे. या विषयासाठी सुद्धा 35 मार्क्स असणार आहे. पेपर लिहिण्यासाठी 2 तासाचा टाईम अवधी असेल. 2 क्रेडिटसाठी हा सब्जेक्ट असणार आहे. परीक्षेमध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th दिलेले आहे, या प्रश्नांपैकी कोणत्याही
2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. प्रश्न क्रमांक 1 फिल इन द ब्लँक्स आहे 5 मार्कासाठी. क्वेशन नंबर 2 आहे ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर 15 मार्क आहे. क्वेशन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर 15 मार्क आहे. तर क्वेशन नंबर 4 शॉर्ट नोट्स असणार आहे. 4 पैकी कोणत्याही 3 लिहायच्या. प्रत्येक चॅप्टरवरती 2-2 शॉर्ट नोट्स आहे. त्यासाठी 15 मार्क्स आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्टॅटिस्टिक्स आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मधून एआय फॉर कॉर्पोरेट्स हा सब्जेक्ट घेतलेला आहे, तर त्यांच्या OEसाठीचा हा फॉर्मॅट आहे. यासाठी एकूण 35 मार्क्स आहे. पेपरसाठी तुम्हाला 2 क्रेडिट असणार आहे आणि 2 तासाचा टाईम देण्यात आलेला आहे. यामध्ये टोटल 4 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिल्या नंबरचा प्रश्न हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th दिलेले आहे, त्यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. क्वेशन नंबर 1 फिल इन द ब्लँक्स आहे 5 मार्कासाठी. क्वेशन नंबर 2nd ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर 15 मार्क आहे. क्वेशन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वरती 15 मार्काला ब्रॉड क्वेशन आहे. तर क्वेशन नंबर 4 शॉर्ट नोट्स आहे. जिथे प्रत्येक चॅप्टरवरती 2-2 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके. शेवटचा टॉपिक्स आहे बँकिंग, फायनान्स अँड इन्शुरन्स बोर्डातला आहे. ज्याचं नाव आहे रिटेल बँकिंग पेपर नंबर 3. या विषयासाठी क्वेशन पेपर 35 मार्काचे असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे. 2 तासासाठी हा पेपर आहे. पेपरचं माध्यम मराठी आणि इंग्रजी असणार आहे. परीक्षेमध्ये टोटल 5 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. रिमेनिंग जे काही क्वेशन्स आहेत, ज्यामध्ये क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. त्यातील पहिल्या नंबरचा प्रश्न फिल इन द ब्लँक्स असणार आहे 5 मार्कासाठी. क्वेशन नंबर 2nd ब्रॉड क्वेशन चॅप्टर नंबर 1 वर 10 मार्क आहे. क्वेशन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेशन 10 मार्काला आहे. क्वेशन नंबर 4 चॅप्टर नंबर 3 वर 10 मार्काला क्वेशन आहे. तर क्वेशन नंबर 5 चॅप्टर नंबर 4 वर क्वेशन 10 मार्काला असणार आहे. असे मिळून टोटल तुम्हाला 35 मार्काचा क्वेशन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड इयर सेमिस्टर 3 2025 पॅटर्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण ओपन इलेक्टिव्ह किंवा जेनेरिक इलेक्टिव्ह जे सब्जेक्ट कॉमर्स फॅकल्टीचे आहेत, जे आर्ट्स अँड सायन्स फॅकल्टीचे स्टुडंटनी घेतलेले आहे, त्यांच्यासाठीचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. अशाच नवीन-नवीन माहितीसह आपण पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.